प्रशासनाला विनंती आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. तुझे वडील संतोष देशमुख यांनी तुला डॉक्टर व्हायचं होतं, हे स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्नही तुला यासोबत पूर्ण करायचं स्वप्न होतं की आम्ही आमच्या पायावर उभं राहावं. म्हणजे त्यांचं खरं स्वप्न तर म्हणजे ते सर्व गावासाठीच बघायचे की आपल्या गावाला असं करायचं, आपल्या गावाला तसं करायचंय. त्यांनी जास्त लक्ष आमच्या कुटुंबाकडे कधीच दिलं नाहीये आणि जसं त्यांचा शेवट सुद्धा हा समाजासाठीच झालाय. एका दलित बांधवांची मदत करत असताना त्यांचा हा जीव गेलाय. म्हणून त्याचं म्हणजे आम्हाला हे आता याचं दुःख मानावं का आमचं भाग्य मानावं की आम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतला. म्हणजे ते खूप वेगळेच होते. आज शब्द नाही आहेत त्यांच्याबद्दल बोलायला, पण आज आम्हाला कुठेतरी वाटतं की आमच्या वडिलांमुळे अनेक जणांचे वडील वाचतायत. म्हणजे याचं दुःख मानावं का काय याबाबत काही सुद्धा कळत नाहीये. पण आज आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आम्ही सगळे बघतोय गेली 45 दिवस झाले तुझ्या डोळ्यातील अश्रू खंडत नाहीत. आज मुंबईच्या मोर्चातून मुख्यमंत्र्यांना काय विनंती असणार आहे? विनंती हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. आमचा विश्वास तर सर्वांवर आहे, ते तुटू देऊ नका. तुम्ही सर्वांनी मिळून या न्यायाच्या भूमिकेत आहात, आमच्या सोबत आहात आणि तुम्ही असेच आमच्या सोबत कायम राहा आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. आपण बघतो वैभवी, ज्या पद्धतीनं घडामोडी घडतात, आरोपींचे व्हिडिओ व्हायरल होतात, वेगवेगळ्या आरोपींचे जे आहे ते ऑडिओ क्लिप व्हायरल होतात. तुला वाटतं की तपास योग्य दिसून सुरू आहे की पोलीस यंत्रणा अजूनही आरोपीसोबत संगनमत करून हे सगळं प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करते? आता अद्यापही एक आरोपी तर फरारच आहे. त्यांना मदत करणारे जे कोणी असतील, आमचं मत आहे त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करावं. कारण की आपण म्हणतो गुन्हा करणाऱ्यापेक्षा जो गुन्हा लपवणारा असतो तो जास्त गुन्हेगार असतो. आज पोलीस त्या एका व्हिडिओमध्ये पोलीसच गुन्हेगारी सोबत आहेत. म्हणजे आपलं एक मत असतं की कुठं गुन्हा झाला तर पोलीस काही त्याला ताब्यात घेतील किंवा हाणमार करतील. त्याला आपल्याला कुठेतरी बरं वाटतं की नाही काही या देशात घडत असेल तर नाही, पोलीस त्यांना शांत करतात. पण आज पोलीसच त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे या पोलिसांकडे काय म्हणून बघायचं हा पण प्रश्न आहे. कारण की ते आपली मदत करणारे असतात का आपल्यावरच म्हणजे ते आज गुंडांसोबत दिसत आहेत. याबाबत म्हणजे प्रश्नच पडतो की म्हणजे ते सुद्धा यामध्ये असतील का नसतील. पण ज्या पद्धतीनं CID असेल, SIT असेल, आता न्यायालयीन समिती स्थापना करण्यात आली, आता वाटतं की सरकार या संपूर्ण प्रकरणात गांभीर्याने घेते? गांभीर्याने तर त्यांनी म्हणजे आम्हाला वाटतं घ्यायलाच पाहिजे. कारण की आज आम्ही न्याय मागतोय. आज आम्ही नाही तर आज पूर्ण महाराष्ट्र सुद्धा एक न्यायाच्याच भूमिकेत आहे. आम्ही सर्वजण न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. अजितदादा बीडचे पालकमंत्री झालेत, अजितदादाकडून काय अपेक्षा असणार आहे? त्यांच्याकडून पण तीच अपेक्षा आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. खरं तर इकडे वडिलांना न्याय मिळावा म्हणून तुझा हा लढा आहे. मात्र तू 12वीला आहेस, आयुष्यातील शैक्षणिक स्तराचा हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. त्याबाबत तू काय निर्णय घेतला? त्याचं तर म्हणजे दुर्दैवच आहे ते माझं की मला या अभ्यासापासून बाजूला येऊन माझ्या वडिलांना न्याय द्यावा लागतोय. पण तो आम्ही न्याय मिळवणारच आणि माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही तर न्याय मिळवणारच. आणि आता जशा घडामोडी समोर येत आहेत की